नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी मुंबईतून, मनसेच्या गोटातून. मुंबई पालिकेसाठी मनसेनं स्वबळाची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटासोबत युतीची चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप या युतीवर शिक्कामोर्तब झालं नाहीये. मनसेनं मुंबईमध्ये 227 जागांपैकी 125 जागांवर तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करण्याआधी मनसेनं आता स्वतंत्र तयारी पूर्ण केलेली आहे. मागील काही दिवसातील मॅरेथॉन बैठकीमधून काही जागांबाबत मनसेनं शिक्कामोर्तब केलंय. आज सुद्धा या संदर्भात बैठक होणार आहे. मात्र आता मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे गट एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना मनसे स्वबळावर लढणार का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. मनसेनं मुंबई पालिकेमध्ये 227 जागांपैकी 125 जागांवर स्वबळाची तयारी केलेली आहे. या जागांबाबत आढावा सुद्धा घेतलेला आहे. ताकद सुद्धा या ठिकाणची आजमावून बघितलेली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेसाठी जी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे, ठाकरे बंधू एकत्र येणार का, या संदर्भात ही मोठी बातमी समोर येते आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असताना मुंबई पालिकेमध्ये आता खरंच मनसेनं स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे का? आतल्या गोटात नेमकी काय बातमी आहे? अगदी बरोबर आहे जगदीश. आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्वच पक्ष जे आहेत त्यांची चाचपणी सुरू आहे. अशामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेची सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून जे आहे ते मुंबईच्या 227 सर्व जागांवरती जी आहे ती चाचपणी सुरू होती. ती मनसेची चाचपणी जी आहे ती आता जवळजवळ संपत आलेली आहे आणि अशामध्ये 125 जागा या मनसेसाठी अनुकूल असल्याची माहिती जी आहे ती मनसेच्या गोटातून आलेली आहे की 125 जागांवरती राज ठाकरे यांच्या मनसेकडनं निवडणूक लढण्याची, त्यांचे 125 उमेदवार देण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येणार आहे. याचं कारण एक महत्त्वाचं असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती जी आहे ती होण्याची अनेक सकारात्मक आपण इव्हेंट जे आहेत ते दोन्ही ठाकरे बंधूंचे बघितले. मग दिवाळी असो, मग गणेश उत्सव असो, किंवा मग त्यांच्या नातेवाईकांमधले असलेले लग्न असो, किंवा मग भाऊबीज असो, अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जे आहेत, महत्त्वाच्या सणवारांसाठी जे आहेत ते ठाकरे बंधू एकत्रित आलेले पाहायला मिळाले. त्याशिवाय आपण बघितलं की ठाकरे बंधू यांच्या पक्षाने आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीने जे आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी, त्यांनी ठाण्यामध्ये सुद्धा एकत्रित आंदोलन केलं होतं. त्याचबरोबर गेल्या 5-6 महिन्यामध्ये राज्य सरकारच्या विरोधात जे काही महत्त्वाचे मुद्दे असो, मग त्रिभाषा सूत्रीचा मुद्दा असो, किंवा हिंदी मराठी या संदर्भात घेतलेला मुद्दा असो, किंवा मराठी शाळांचा मुद्दा असो, किंवा उत्तर भारतीय आणि मराठी अशा अनेक विषयांवरती जे आहेत ते दोन्ही ठाकरे बंधूंची दिलजमाई आणि एकमत असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर गेल्या अनेक दिवसांपासून वोट चोरी हा जो मुद्दा होता, जो काँग्रेसचा मुद्दा होता, तो सुद्धा राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळा सांगितलं की 2017 पासून राज ठाकरे मतदार यादीतला घोळ या संदर्भात त्यांची भूमिका मांडत आहे. एका बाजूला आपण बघितलं की राहुल गांधी यांनी जे आहेत त्यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं, वोट चोरी कुठे कुठे होते, कशा प्रकारे केली जाते, अशा प्रकारचं प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा एक प्रेझेंटेशन वोट चोरीच्या बाबतीत दिलं होतं. आणि त्यानंतर आपण मधल्या काळात बघतोय की राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांचा लावरे तो व्हिडिओ या माध्यमाखाली जे आहे, या शीर्षकाखाली त्यांनी पुन्हा एकदा वोट चोरीच्या संदर्भात त्यांचे अविनाश जाधव, त्यांचे पदाधिकारी असो, किंवा संदीप देशपांडे असो, असे अनेक जे त्यांचे पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये वोट चोरी संदर्भात जे आहेत त्यांची पुराव्यासकट जे आहेत त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. अशामध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि राज ठाकरे त्याचबरोबर महाविकास आघाडीने जे आहे ते निवडणूक आयोगाला एकदा नव्हे तर 2दा एकत्रित भेटी दिल्या. त्याचबरोबर वाय.बी. चव्हाण सेंटर आणि शिवसेना भवन या ठिकाणी जे आहे त्यांची एकत्रित पत्रकार परिषद सुद्धा झाली होती. त्याचबरोबर आपण बघितलं की मुंबईमध्ये सुद्धा 1 तारखेला मोठा महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांचा जो आहे तो वोट चोरी संदर्भात निवडणूक आयोगाच्या विरोधात जो आहे तो एक मोठा मोर्चा झाला होता. आणि या संपूर्ण भूमिका आणि एक संपूर्ण महाविकास आघाडीचे मुद्दे असले, राज्य सरकारच्या विरोधातले, आणि राज ठाकरे यांचे मुद्दे असले तर त्यांचे मुद्दे समसमान आहेत. त्याचबरोबर आपण नाशिकमध्ये बघतोय की नाशिकमध्ये काँग्रेसची आणि राज ठाकरे यांची मनसेनं 227 जागांपैकी 125 जागांवर तयारी केल्याची बातमी समोर येते आहे. आधी मनसे मवियासोबत अनेक पत्रकार परिषदांमध्ये एकत्र होती. मात्र जर आता मनसे स्वबळावर मुंबईमध्ये लढणार असेल तर याचा कितपत फायदा मनसेला होईल?
मुंबई महानगरपालिकेसाठी जर पाहायचं गेलं तर राज ठाकरे यांच्या मनसेला खरंच नक्कीच चांगले दिवस आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण गेल्या 5-6 महिन्यातले मुद्दे, जसं मी जगदीश म्हणते की हिंदी मराठीचा मुद्दा असू दे किंवा वोट चोरीचा मुद्दा असू दे, आणि दोन्ही ठाकरे बंधूंची दिलजमाई झालेली पाहायला जर मिळाली तर ठाकरे बंधूंसाठी येणारी महानगरपालिका निवडणूक जी आहे ती एकत्रित लढवणं हे कधीही फायद्याचं राहील. चाचपणीच्या बाबतीत आपण जे म्हणतोय 227 जागांवरती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जी आहे ती मुंबईच्या सर्व जागांवरती 227 जागांवरती चाचपणी केली होती. त्यासाठी 125 जागा या मनसेसाठी अनुकूल आहेत आणि 125 जागांवरती मनसे निवडणूक लढण्याची इच्छुक असल्याचं सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या माजी नगरसेवकांनी जे आहे ते राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या अनेक बैठकीमध्ये जी आहे ती बोलून दाखवली होती. त्याचबरोबर जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जर एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका काय राहील या पलीकडे सुद्धा राज ठाकरे यांच्या मनसेने आता विचार केलेला आहे की 125 जागा जर आमच्यासाठी अनुकूल असतील आणि ह्याचा अशा प्रकारचा डेटा किंवा अशा प्रकारची चाचपणी जर त्यांची झाली असेल तर मनसे जे आहे ते 100पेक्षा अधिक जागा, मग महाविकास आघाडीसोबत युती झालेली असो किंवा दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालेली असो, तर किमान त्यांच्या वाट्याला 100पेक्षा जास्त जागा कशा येतील यासाठी मनसे जी आहे ती आग्रही असणार आहे. कारण स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवरचा नेता जो आहे, जो लोकांशी थेट कनेक्टेड असतो, अशा नेत्यांना निवडून देणं किंवा अशा नेत्यांना उमेदवारी देणं हे कोणत्याही पक्षासाठी जास्त फायद्याचं असतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेकडनं 125 जागांसाठी सकारात्मक भूमिका सर्व पक्षांतर्गत घेण्यात आलेली आहे. मात्र दोन्ही ठाकरे बंधू त्यांची युती जी आहे त्याची घोषणा कधी करतील, अधिकारिक घोषणा कधी करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. कारण सुषमा अंधारे यांनी सुद्धा सकाळी बोलताना सांगितलं की युतीबाबत घोषणा अद्याप बाकी आहे. मात्र दोन्ही ठाकरे बंधू असो किंवा खास करून राज ठाकरे जे आहेत ते मुंबईसाठी पुन्हा एकदा आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे जगदीश, जागा वाटपासंदर्भात असा आता दबाव तंत्राचा वापर सुद्धा सगळ्यांकडून केला जाणार आहे. ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.